नमस्कार मंडळी, आपण पाहतात नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहे युवकांचे दमदार नेतृत्व असे अनेक आंदोलन त्यांनी यशस्वी केले असे आपले सन्माननीय आयुष भाऊ ठाकरे हे आपल्यासोबत आज जोडलेले आहे. नमस्कार भाऊ. तर सुरुवातीला आपला प्रश्न असा आहे की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आपल्या स्वतःबद्दल आपण माहिती द्या. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की मी एक सामान्य कुटुंबातला जरी असलो तरी मूळ मी उदगाव चंद्रपूर जिल्ह्यातले आम्ही ठाकरे कुटुंब. आमचं कुटुंब फार मोठं आहे आणि त्या कुटुंबात मी जन्म घेतला आणि त्या कुटुंबातून मग आमच्या काही वाटणीप्रमाणे आम्ही मुंगुरी या गावात रहिवासी झालो. माझ्या घरात राजकीय पार्श्वभूमी पूर्वी कुठलीच नव्हती, परंतु माझ्या मोठ्या वडिलांपासून राजकीय पार्श्वभूमीची सुरुवात झाली. सुरुवात होत असताना त्यांनी सरपंच या पदापासून सुरुवात केली आणि त्यानंतर मग आम्ही राजकारणामध्ये मी स्वतः आलो आणि मी राजकारणात अपघाताने आलो. माझा राजकारणात कुठेही याचा हेतू नव्हता. मी अपघाताने राजकारणात आल्यामुळे मी राजकारणात काम करत होतो. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा जो हेतू होता, मूळ हेतू, तो सडनली एक अपघात म्हणून झाला. तर म्हणजे कसं काय ठरवलं तुम्ही राजकारणात यावं? अनेक मुलं शैक्षणिक बाबतीत किंवा धंदा किंवा व्यवसायाच्या संदर्भात त्या व्यावसायिक निवडतात, पण तुम्ही राजकारणच का निवडलं असं मला? सुरुवातीला मी व्यावसायिक म्हणूनच काम करायचो. माझं शिक्षण होत असताना मी माझा व्यवसाय चालू केला होता आणि मी व्यवसाय चालू करत असताना आमचा कौटुंबिक वाद काही कारणास्तव झाला. त्या कारणास्तवामुळे मग मी राजकारणात आलो आणि माझ्या मोठ्या वडिलांनी सुरुवातीला राजकारणात येत असताना संपूर्ण म्हणजे घरातल्या लोकांनी विरोध केला होता, परंतु आमचा कौटुंबिक वाद हा काही विरोधकांनी घडवून आणला आणि तो घडवून आणत असताना आमच्या कुटुंबात तेढ निर्माण व्हावं हे विरोधकांची चाणक्य बुद्धी होती आणि त्या बुद्धीत विरोधक यशस्वी झाले. त्यामुळे मग मी स्वतः विचार करून मी राजकारणात यायचं हे ठरवलं. पूर्वी समाजकारण हे होतं आणि माझ्या कुटुंबातच समाजकारणाचा एक माझ्या आजोबापासून एक ध्यास आहे आणि तो संपूर्ण घरातच आम्ही माझे बाकीचे जर चंद्रपूर जिल्ह्यातले जे माझे कुटुंबातले लोक आहेत ते सामाजिक हितात काम अजूनही करत असतात. त्याच पद्धतीने मी सुद्धा सामाजिक काम करत पहिले होतो, त्यानंतर मग राजकारणात अपघातामुळे आलेलो आहे. अच्छा, आपण सांगितल्याप्रमाणे की कौटुंबिक पार्श्वभूमी आपण शेतकरी कुटुंबातल्या, तर राजकारणात तुम्ही आल्यानंतर आपण एक शेतकरी असल्यामुळे आपण प्रथमतः आपण शेतकऱ्याबद्दल विचार करतो, तर आपण शेतकऱ्याबद्दल काय भूमिका घ्याल राजकारणात आल्यावर? शेतकऱ्याच्या संदर्भात मुळात मी 1-2 आंदोलने सुद्धा शेतकऱ्याच्या हितासंदर्भात केली होती. त्यात शेतकऱ्यांचा जो विषय आहे, आपला सेक्टर म्हणजे वनी एरिया जो आहे हा ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखला जातो आणि आपल्या सेक्टरमध्ये संपूर्ण परिसरात कोळशाच्या, सिमेंटच्या, डोलोमाइनच्या माइन्स आहेत. त्या माइन्स मधून बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रदूषणाचा विषय असो किंवा तिथल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलीही कंपनी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना ज्या लाभ आहे किंवा प्रकल्प बाधित जरी शेतकरी असतील त्यांना त्या लाभाचा फायदा होऊन राहिलेला नव्हता. ह्या मुळात संदर्भात आपल्या परिसरातले शेतकरी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने एकजूट होऊन कुठल्याही व्यवस्थेविरोधात लढत नाही. त्यामुळं काही अडचणी आहेत. जर शेतकऱ्यांनी स्वतःहून जर पुढाकार घेतला तर परिसरातली ही परिस्थिती शेतकऱ्यांविषयी राहणार नाही असं माझं मत आहे. नक्कीच. तर प्रेक्षकांनो, आयुष ठाकरे आपले सन्माननीय यांच्या सांगण्यावरून आपल्याला लक्षात येते की शेतकऱ्यांबद्दल त्यांची कुतूहलता आणि त्यांनी जे नेतृत्व केलंय ते समाजकारण म्हणून केलंय. तर राजकारणाचा विषय आल्यावर आपल्याला पुढचा प्रश्न असा येतो की राजकारणासंदर्भात सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे, तर तुम्ही युवकांना काय संदेश द्याल की त्यांनी राजकारणात यावं की न? जरूर, सुशिक्षित वर्गांनी जरूर राजकारण या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जर सुशिक्षित वर्गांनी राजकारणाकडे जर लक्ष दिलं नाही तर या व्यवस्थेला गुंडशाही पद्धतीचे लोक, त्यानंतर जे बाहेर म्हणजे लोकशाही ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे जनतेचे ते न करणारे लोक ह्या व्यवस्थेला पूर्ण व्यवस्थेच्या विरोधात काम करून पैसा आणि गुंड पद्धतीने काम करून आपल्या हक्काचे काम, हक्काच्या ज्या पद्धतीने आपण न्याय घ्यायला पाहिजे
ते न घेता, जनसामान्यांना न्याय न देता, कुठलीही पद्धत ज्या पद्धतीने बाहेर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा झालेली आहे, त्या पद्धतीची दिशा नक्कीच होईल. म्हणून युवकांनी राजकारण ह्या विषयाकडे आलं पाहिजे. नक्कीच खूप मोलाचा संदेश आपल्याला दिलाय की प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, पण सुशिक्षित व्यक्ती, सुशिक्षित मुलं त्यांना संधी आहे, पण त्यांनी न घाबरता आपले आयुष भाऊ ठाकरे जसे राजकारणात आणि समाजकारणात ते आणि प्रबळ आहे, तसेच त्यांनी पण यावे. पण या सगळ्या तुमचा जो जीवन प्रवास आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी, राजकारणात मूळ हेतू आणि नंतर तुमच्या आंदोलने, तर तुम्ही या एवढ्या सगळ्या त्या ध्येयामध्ये, या वाटचालीमध्ये तुम्ही मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून किंवा आपले जे प्रेरणास्थान आपण मानतो ते कुणाला मानतो? मी माझे प्रेरणास्थान माझे मोठे वडील बाबा रघुजी ठाकरे वली पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर माझी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती होते. मी 2007च्या निवडणुकीमध्ये त्यांनी जिल्हा परिषद लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये मी प्रचाराला फिरायचो. मी त्यावेळेस 4थ्या वर्गात होतो. 14 वर्गात होतो? हा, 4थ्या वर्गात होतो. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना मी त्यांच्या प्रचारात फिरलो. आणि माझं जे प्रेरणास्थान आहे ते माझे मोठे वडील यासाठी आहे की त्यांचं ज्या लोकांनी काम बघितलंय त्या पदावर असताना आजही ते लोक भरभरून त्यांचं नाव घेत असतात. प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ जनसेवा करण्याचं त्यांचं एक ध्येय होतं. त्या ध्येयानुसार त्यांनी काम केलं. 15 वर्ष गावाचे सरपंच म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्याच उद्देशाने आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी राजकारणाची सुरुवात केली. सुरुवात करत असताना त्यांनी बराच काळ ऍक्च्युली 2007च्या नंतर त्यांना 2008 मध्ये ब्रेन पॅरालिसिस मारला. ब्रेन पॅरालिसिस झाल्यामुळं ते राजकारणाचे अलिप्त झाले. नंतर मग 2015-16 पासून चांगल्या पद्धतीने राजकारणाची सुरुवात केली. अच्छा, म्हणजे मोठे बाबाच्या पावला पाऊल ठेवून यांनी आपलं राजकारणाचं ध्येय आणि राजकारणाचा जो लढा चालवला, तर उत्तम उदाहरण आहे येणाऱ्या भविष्यातील मुलांसाठी. तर आपण राजकारण निवडलं, समाजकारण निवडलं, पण आपण अनेक पक्ष असतात, पण आपल्याला एक असा पक्ष आपल्याला ठरवायचा असतो की त्या पक्षांतून आपण कामं करू, जनतेचे कामं करू. तर तुम्ही शिवसेनाच पक्ष निवडण्याचं कारण का? ते पक्ष निवडण्याचं कारणही आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी लहान असतानापासूनचा फॅन होतो. फॅनच नाही तर त्यांची जे कार्य पद्धत होती ते, आणि मुळात मी ठाकरे असल्यामुळं आणि त्यातल्या त्यातही जे कामाची पद्धत होती ते माझ्या मोठ्या वडिलांची त्याच पद्धतीची होती. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जे संघटना स्थापन झाली शिवसेना, त्या संघटनेत काम करण्याचा मुख्य उद्देश शिवाजी महाराज यांचं पूर्ण चारित्र्य जनतेसमोर आणण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले चालू केलं. आणि बाळासाहेब ठाकरे म्हटलं की एक वेगळा जोश आणि जुनून आजही आपल्या हृदयापासून येतं. आणि बाळासाहेब ठाकरे हे वलय जरी खूप मोठं असलं तरी आजही युवा पिढी त्यांच्याकडे आदर्श बघून, त्यांचे कामाची कार्यशैली बघून काम करत असतात. त्यातला मी एक आहे. म्हणून मी शिवसेना या नावाकडे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या प्रेरणेमुळे मी त्या पक्षात काम करतोय. नक्कीच उत्तम. आपण जे समाजकारण जे निवडलंय किंवा जो पक्ष निवडलाय, तर आपला पुढील प्रश्न असा आहे की आपण सिंदोला आणि शिरपूर या भागातील रहिवासी, तर तुम्हाला जो सिंदोला आणि शिरपूर जे परिस्थिती आज जे बघता आपण, एकदा मागील वर्षापासून तिथे जे रस्ते नाहीये किंवा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांचे पिकावर बरंच काही नुकसान होत आहे, तर त्या निमित्तानं तुम्हाला जर कधी अशी संधी मिळाली किंवा नक्की मिळणार, तर तुमचं विजन काय असेल त्या सिंदोला आणि शिरपूर या परिसरात? तुमचं नक्की विजन काय असेल पुढे जाऊन? माझं विजन, जरी संधी मिळाली नाही मिळाली तरी काय हरकत नाही, परंतु जनतेच्या हिताप्रमी आणि सर्कलच म्हणून नाही तर मी वणी तालुक्यात आणि जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकरी, कैवारी या संपूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी मी सदैव सोबत आहे. शेतकरीच नव्हे तर बेरोजगार मुलं, या बेरोजगार मुलांसाठी अनेक केसेस माझ्यावर आहे. आणि मी बेरोजगारांच्या संदर्भात प्रत्येक कंपनीत रोजगार मिळाला पाहिजे हा सर्वप्रथम माझा मुख्य हेतू आहे. कारण शेती ही माझ्या घरी सुद्धा आज आहे आणि मी शेती आज सुद्धा करतो. शेतकरी कुटुंबात काय परिस्थिती आहे आपल्याला चांगली याची जाणीव आहे. तुम्ही आता पण तुम्ही शेती करता? हा, शेती आहे. आणि
शेतकरी कुटुंबात काय परिस्थिती आहे याची जाणीव आहे. शेती जेव्हा 2 मुलं ज्यांना आज रोजगार या देशातच कुठं मिळून नाही राहिलेला आहे, परिस्थिती बेरोजगारांची इतकी वाईट आहे. आणि यातल्या यातही आपला जर पूर्ण ब्लॅक डायमंड सिटी म्हणून आपल्या शहराला ओळखलं जातं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये कंपन्या आहेत, परंतु स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांचा भरणा या परिसरामध्ये चालू आहे. हे मात्र खरं आहे. जर एका शेतकरी कुटुंबामध्ये 2 मुलं असतील, एका मुलाने जरी शेती आजच्या युगामध्ये शेतीकडे लोकांचा वळण्याचा प्रवाह फार कमी झालेला आहे, परंतु आजही ग्रामीण भागात शेती आणि बैल म्हणजे यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक, मातीशी नाळ जुडलेले लोक आपल्याला परिसरामध्ये मिळतील. याच्यात बऱ्याचशा युवक मुलांनी सुद्धा शेती या विषयाला पकडून बैलाचे शंकरपट सुद्धा भरवणं चालू आहे. याचं कारण हे आहे की बैलाविषयी जे प्रेम आहे, जे प्रेम व्हायला पाहिजे. आपण दरवर्षी पोळा हा सण साजरा करतो, नक्कीच, परंतु यातून एक वेगळा संदेश जनतेपर्यंत जात आणि युवकांचं याच्याकडे फार प्रेम आहे आणि ते दिसून येत आहे. नक्कीच. तर शेती आणि शेतकरी हे एक नाडच झालेला आहे आयुष्याचा आणि आपण त्यातून पिकवतो तेच आपल्याला मिळतं. तर आपण या शेतकऱ्यांसाठी आपण आधी सांगितल्याप्रमाणे आपण यशस्वीरित्या जे आंदोलन केले, पण आंदोलन करताना आपल्याला बरेच काही अडचणी येतात. अनेक आपल्याला वाटतं की आपण करावं न करा, आपल्याला साथ देईल की नाही किंवा पुढे काय होईल, पण आपण याचा न विचार करता थेट आपण आंदोलन केले. त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी आल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं त्याला सांभाळलं अडचणी? बघा, ज्या अडचणी येते आणि जाते, परंतु कुठलाही विषय प्रशासनाच्या दरबारी मांडत असताना आपण त्यांच्या विरोधात, आपला मुख्य हेतू हा नसतो की आपण त्याच्या विरोधात भांडलं पाहिजे. मुख्य हेतू हा असतो की आमचा जो हक्क आहे, आमच्या हक्काला प्रमाणे आपल्याला योग्य भाव दाम किंवा जे आपलं नुकसान होत आहे त्याचा योग्य आपल्याला मोबदला मिळाला पाहिजे. आणि ते त्या कायद्याअंतर्गत आपण भांडत असतो. कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पर्सनली आपली दुश्मनी तर नसते. नक्की. आपण त्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय हक्कासाठी आपण भांडत असताना मग कुठल्याही स्टेजवर जायची वेळ आली तरी आपल्याला ते जावं लागेल. आताची परिस्थिती जी आहे ही परिस्थिती दडपशाहीची आहे, दबावाखाली ठेवण्याची परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीला भांडून आपल्याला सामोरं जायचं. जर 105 हुतात्म्यांनी हा विचार केला नसता तर महाराष्ट्र संयुक्त झाला नसता. त्याच्यामुळं आपण सामोर काय होईल याची पर्वा न करता निस्वार्थपणे आपण जनतेच्या सेवेसाठी सेवेकरी म्हणून आपण काम करत असतो. आणि पक्षाने जर पदाधिकारी म्हणून आपल्याला पद दिलं असतील तर त्या पदाला योग्य न्याय तो आपण दिला पाहिजे. आणि तो न्याय द्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या हिताप्रेमी आपण काम केलं पाहिजे. हा मताचा मी मानतो. नक्कीच. तर प्रेक्षकांनो, शेतकऱ्यांसाठी आणि आम जनतेसाठी आणि आपल्या भागातील सर्कल येथील लोकांसाठी आयुषभाऊ ठाकरे सदैव आंदोलने केलीत. त्यातील आंदोलनामध्ये आपल्याला असा एक प्रश्न आलाय की आपण अनेक आंदोलन करतो, काही यशस्वी होतात, अयशस्वी होतात किंवा काही मध्यस्थी थांबून जातात किंवा शासनाच्या अडचणामुळे ते आपल्याला थांबावं लागतं. पण तुमच्या एवढ्या आंदोलनामध्ये असं कुठल्या ना कुठलं एक आंदोलन असेल त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात, सामान्य जनतेला त्याचा लाभ झाला, शेतकऱ्यांना लाभ झाला, असं कुठलं आहे आंदोलन? मी आणि माझे एक सहकारी म्हणून एक मुंगोली वर्धा नदी पुलिया, तो पुलिया चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा एक मुख्य मार्ग होता. आणि त्या पुलियावरून चिंदुला सर्कल म्हणजे कमीत कमी 10 ते 15 गाव तिथून दळणवळण व्हायची. आणि त्याच पुलियावरून कोयल्याची ट्रान्सपोर्टिंग व्हायची. आणि तो कोयल्याच्या ट्रान्सपोर्टिंग मुळे ओव्हरलोड ट्रान्सपोर्टिंग व्हायची आणि पूर परिस्थिती त्या वर्षी खूप निर्माण झाली होती. आणि त्यातला एक पिलर झुकला होता. तो पिलर झुकला असं लक्षात आल्यानंतर एक माझे सहकारी आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, वकील माथुली इथे प्रतीक्षा देऊळकर म्हणून, त्यांच्या आणि माझ्या लक्षात आलं. मग आम्ही तिथे स्पॉटवर जाऊन पाहणी केली आणि मग काही मीडिया आली होती. त्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत ती बाब आम्ही पोहोचवली. म्हणजे संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल, सोशल मीडिया आणि सर्च टीव्ही चंद्रपूर म्हणून ते दखल घेतली होती. आणि त्याच्यात मग आम्ही डिबेट केली आणि त्या डिबेट नुसार मग त्या विशेष प्रशासनापर्यंत पोहोचवला. पोहोचवल्यानंतर मग लगेच त्या दिवशी तो पुलिया MSF चे जवान देऊन
2 दिवसात तो पुलिया दळण वळणाचा रस्ता बंद केला. बंद ओव्हरलोड आणि बाईक म्हणजे दोन्ही लोकांना पायदळ चालणे सुद्धा बंद केले होते. म्हणजे सगळं थेट बंदच करून मग थेट बंद केलं. मग थेट बंद केल्याच्या नंतर WCLने ट्रान्सपोर्टिंग सिंगला मार्ग वळवली. परंतु एसीसी फॅक्टरी तिथं असल्यामुळं आणि घुगुस हे मोठं शहर असल्यामुळं तिथं जे जाणारे लोक होते म्हणजे उदाहरणार्थ कैलासनगर असो, मासुली, सातारा, जुगा, शिवनी, मुंगोली, कोलगाव पूर्ण सिंधुला परिसरातल्या लोकांचं तिकडे जाणं बंद झालं. आणि काही एसीसीचे वर्कर होते, माउंट कॉन्व्हेंटची शिकणारी मुलं होते, त्यात जनता कॉलेजमध्ये शिकणारे मुलं होते आणि विद्यार्थी आणि सगळं मग ते बंद झालं. बंद झाल्याच्या नंतर मग ते कमीत कमी 2 महिने ते बंद राहिलं आणि संपूर्ण लोक परिसरातले दुसऱ्या बाजूने जायचे. मग ते आमच्या लक्षात आलं की आपण जो मुद्दा उचललाय तो तर अनर्थ व्हावं नाही यासाठी उचलला होता. मग त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की म्हणे आता लोकांनी ठरवलं की करायचं काय. फोन आले आणि तिथले MSFचे जवान त्या पुलियावर उभं राहायला सुद्धा नकार करत होते. त्यांना तो ऑर्डर होता. मग मला फोन आल्यानंतर मग मी संबंधित लोकांना सांगितलं की तुम्ही एकदा त्या पुलियावर संपूर्ण लोक जाऊन बघा परिस्थिती काय आहे, पुलियावर चढून बघा, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन. मग माझ्या गावातले आणि आजूबाजूचे कमीत कमी 150-200 लोकांचा जमाव झाला आणि त्याचा तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. हो का? 150-200 लोकांचा जमाव झाला आणि तो जमाव संपूर्ण त्या पुलियावर गेला. नंतर मग ते MSFला आणि प्रशासनाला लक्षात आलं की इथं काहीतरी वेगळं होऊ शकते कारण लोक हे संपूर्ण तणावात आले. तेवढी आम जनतेचा आवाज होता. मग ते फिरल्याच्या नंतर मग मी काय केलं, तो लगेच संपूर्ण जमाव दुसऱ्याच दिवशी महिलांचा मोर्चा मी SDO कार्यालयात. अच्छा, आपल्या वणीला आणून मग SDO कार्यालयात आम्ही निवेदन वगैरे दिलं. मग यांनी सांगितलं की त्याचं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात PWD कडे आहे. मग आम्ही इथं आल्याच्या नंतर लगेच दुसऱ्याच दिवशी SDO साहेब स्वतः तिथे येऊन पाहणी केली. अच्छा, प्रत्यक्ष साहेबांनी SDO साहेबांनी पाहणी केली. पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित प्रशासनाला चंद्रपूर जिल्ह्यातलं त्यांनी कळवल्यानंतर मग आमचा PWD कडून सर्वे झाला. त्यांनी मग ते चेक केलं. त्यानंतर मग लोकल बाईक चालकाला आणि लाईट व्हेकल गाडीसाठी मग तो परवानगी दिली आणि तो पुण्याने यशस्वीरित्या चालू केला. आणि त्यात भरपूर परिसरातल्या लोकांचा मला सपोर्ट होता आणि स्वतः लोक स्वखर्चाने नक्कीच येऊन ते संपूर्ण केलं आणि मग त्यानंतर सक्सेस झालं. नक्कीच. तर आपण जे कार्य केलं बाकी पक्षांनी त्याच्यात हात घालून म्हणजे श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, परंतु ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण काम करत असल्यामुळे त्याच्यात काही कुठं नक्की काम एक करतो आणि श्रेय दुसरा घेण्याचा प्रयत्न करतो. तर नक्कीच आपण जे आंदोलन यशस्वी केलं ते सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अति यशस्वी होतं. तर पुढील प्रश्न सर असा आहे की आपण योगा संदर्भात येणाऱ्या पिढीला आपण काय म्हणजे काय तुम्ही मार्गदर्शन द्याल की त्यांनी त्यांचं ध्येय कुठे निवडावं, किंवा जसं प्रत्येक जण शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, तर राजकारणात यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? माझं एकच मार्गदर्शन राहील की त्यांची ज्या कार्यामध्ये इच्छा आहे, इच्छाशक्ती आहे किंवा त्यांना ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रात त्यांनी निस्वार्थपणे काम केलं पाहिजे. कारण आपण काही मुलांना, काही आई वडिलांचं स्वप्न हे असते की मुलगा काहीतरी वेगळा झाला पाहिजे आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळं व्हायचं राहते. त्याच्यात तो दडपशाही म्हणजे स्वतः टेन्शन मध्ये येतो. त्यामुळं माझं ते हे म्हणणं आहे की मुलांना जे शिकायचं आहे, जे करायचं आहे ते त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांना जे फील्ड आवडते त्या फील्डमध्ये काम केलं पाहिजे, जेणेकरून त्या फील्डच्या संबंधित लोकांना त्याचा न्याय मिळेल. म्हणजे त्यांची भूमिका काय असेल त्या भूमिकेनुसार काम करायचं. अच्छा. तर आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की तुम्ही ज्या निस्वार्थपणाने काम करतात, समाजकारण करतात, येणाऱ्या काळात जर आपल्याला संधी मिळाली तर आपण त्या संधीचा आपण काय उपयोग कराल, थोडं जनतेला सांगा. माझा जनतेला सांगण्याचं म्हणजे माझ्या घरच्यांनी जे निस्वार्थपणे काम केलंय तेच काम जनतेप्रती प्रेमापोटी, आणि मी स्वतः लोकांचा काम करत असताना माझा कुठलाही स्वार्थ नसेल.
ज्या पद्धतीने निस्वार्थ काम करत आलोय, माझं कुटुंब आलंय, त्याच पद्धतीने मी निस्वार्थ काम करण्याचा प्रयत्न करेन. सर्वप्रथम रोजगार, नक्कीच. माझा मुख्य उद्देश हा रोजगाराचा असेल. परंतु मला कुठली निवडणूक लढवणे किंवा निवडणूक न लढवणे हा माझा कुठला उद्देश नाही. अच्छा. संबंधित पक्ष जी जबाबदारी देईल ते मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. पक्षाने जर म्हटलं की तुला पद हे नाही दुसरं द्यायचं आहे, मला तेही मान्य आहे. पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत आहे. परंतु भूमिका कुठली असली तरी मी निस्वार्थपणे जनतेचं काम करत राहील आणि मुख्य उद्देश हा बेरोजगारांना रोजगार आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण सामान्य जनता पुढे जाऊ शकत नाही, पण त्यांनी आपला एक आवाज म्हणून, जसं तुमच्या सर्कलमध्ये तुमचा एक नाही बा आपण आहे, पण आपला आयुष ठाकरे आहे, मुलगा व्यवस्थित आहे, सुशिक्षित आहे, तो आपला आवाज घेऊन जातोय, आपल्या समस्या दूर करतोय, तर त्यांच्या आवाजाने तुम्ही न्याय देऊ शकाल का? बिलकुल बिलकुल. मी संबंधित कंपन्यांचे अशा भरपूर मुलांचा विषय होता की काही कंपन्यात रोजगार मिळतं पण पेमेंट होत नाही. पेमेंट न होत असल्यामुळं संबंधित त्यांनी संपूर्ण राजकीय पुढाऱ्याकडे गेले होते. परंतु आपण असे सुद्धा बेरोजगारांचे पैसे काढून दिले आहे की ज्या कंपन्या लॉस मध्ये असून सुद्धा त्यांचे पैसे, संबंधित काम करणाऱ्या कामगारांचे पैसे, त्यांचा मोलाचा दाम मिळाला पाहिजे या मुख्य उद्देशाने आपण त्यांचे सुद्धा पैसे काढून दिलेले आहे. या कंपनीत रोजगार देत नाही त्या कंपनीमध्ये सुद्धा आपण रोजगार कसा मुलांना मिळता येईल स्थानिक, त्याचा सगळ्यात मुख्य उद्देश ठेवून आपण काम केलेलं आहे. त्यातल्या त्यात काही मुलांचे प्रशिक्षणाचा संदर्भ आहे. संबंधित कंपन्यांनी त्यांना प्रशिक्षण म्हणजे आयटीआय केल्यावरती आयटीआय असो किंवा मग प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रकल्पबाधित गावकऱ्यांची जी मुलं आहेत त्या गावकऱ्यांच्या मुलांना सुद्धा काही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या संबंधित कंपन्यांमध्ये जर वॅकन्सी निघल्या तर त्यांना प्रशिक्षण ते त्यांच्या कामी येईल. आणि ते जर तुमच्याकडे जर त्याचं नियोजन नसेल तर मग ते CSR फंडातून केलं पाहिजे आणि संबंधित गावकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. नक्कीच. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलाय सन्माननीय आयुष ठाकरे समाजसेवेसाठी त्यांनी जो लढा चालू ठेवला आहे तो निरंतर त्यांचा चालू राहील. आणि आपल्याला यामधून बोध असा घेता येईल की आपण आपल्या जीवनामध्ये अनेक मार्ग असतात, पण त्या मार्गाला न फसता न जुमानता यशस्वीरित्या चालणे, ज्या पद्धतीने आयुष ठाकरे आपला लढा देत आहे समाजकारण आणि राजकारण क्षेत्रामध्ये, असे विविध क्षेत्र असतात त्या क्षेत्रामध्ये आपण जातो. पण जर तुम्हाला आवड असेल तर नक्की तुम्ही यांचं अनुसरून करून आपल्या या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. आणि या नेता कट्टे या चॅनलवर आपल्याला असे अनेक मोठे मोठे ध्येयवादी तत्ववादी लोक आपल्याला बघायला मिळतील. आणि नक्की आमच्या या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद आयुष ठाकरे सर, आपण आमच्या या चॅनलला भेट दिली, आमच्या प्रेक्षकांना आपण उत्तमरित्या मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल आपले मनपासून आभार मानतो. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.